मंडळी, अंगठीच्या साक्षीनं लोकांना प्रेमाच्या आणाभाका घेताना आपण नेहमीच पाहतो. पण आज इथे या मंचावर अंगठीच्या साक्षीनं एक वेगळाच फारच रंगणार आहे आणि त्यामुळे आपल्याला भरपूर गंमत येणार आहे. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्य कलाकारांना. ते आले नाहीत अजून. येतील. ते येत नाही तोवर पुढे कसं जायचं? अगं दमदार ना, केलाय ना फोन त्यांना. आता का आपल्या हातात आहे, येतील ना. आले आले. कोण गेलंय? आमचे अण्णा. अण्णा अण्णा मला सोडून का गेला तो अण्णा? मला घेऊन जायचं ना अण्णा. मी इथे एकटा काय करू अण्णा? असं काय करतो अण्णा? अरे थांबा हो, थांबा ना. अरे सावरा स्वतःला, नाही तर बॉडी पडेल ना अंगावर. त्यापेक्षा जेवढी भूमिका अंगावर पडली ना तेवढीच करा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी MH न्यूजमध्ये कार्तिक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत अण्णासाहेब जगताप यांच्या निवासस्थानी. काल रात्री त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना आपण भेटणार आहोत. तर आपण अण्णांचे कोण? मी त्यांचा मुलगा. अच्छा, तर काय सांगाल, काल रात्री नेमकं काय झालं? काय सांगणार हो, त्यांचं जाणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. म्हणजे रात्री एकदम नीट होते ते, एकदम धडधाकट. काल रात्री इंग्लिश पिक्चर बघत होते. इंग्लिश पिक्चर बघून अण्णा रात्री काल गेलेले आहेत. अरे नाही हो, हे काय बोलता तुम्ही? इंग्लिश पिक्चर बघून मरेल का माणूस? तसं मराठी पिक्चर बघून पण मरू शकतो, पण तसं काही झालं नाही. एका रात्रीत हो त्याचं नव्हतं झालं. अण्णा हो त्याचं नव्हतं केलं आणि निघून गेला तो अण्णा. आलं मी इथं एकटा काय करू अण्णा? सावरा ना. हे तुमचे लहान भाऊ का? नाही, मग हे कोण? माहित नाही. इथे कशासाठी आलेत? तो असतो. का? बापरे. बरं मला सांगा, रात्री नेमके अण्णा कसे गेले? ऍक्च्युली त्यांना रोज रात्री बाथरूमला जायची सवय होती. काल फक्त ते दार चुकले आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. हल्ली त्यांना कंट्रोलच होत नव्हतं ना हो, नुसती काही करायचे. त्यात किचन मध्ये आहे ना आमचं भलतं मोठा फ्रीज आहे. त्यांचं वय 84 होतं. त्यात त्यांचं होकायंत्र आहे ना पार तुटलेलं होतं, त्यांना दिशाच कळायची नाही. बाथरूमचं दार उघडायच्या ऐवजी फ्रीजचं दार उघडलं आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. सकाळी चहा करायचा म्हणून मी दूध हवं तर फ्रीज उघडला, हाताला कडकडना लागले. मंडळी, आधी कडकनाथ आता कडक अण्णा. अरे नाही नका हो, असं नका बोलू ना. खूप चांगले होते ते, खूप चांगले होते. त्यांचा स्वभाव आहे ना एकदम असा मृदू होता. रात्रभर फ्रीज मध्ये राहून त्यांची बॉडी अशी कडक झाली होती. अर्धा तास मी इस्त्री मारत होतो तरी सरळ होत नव्हती हो. शेवटी कोणाची तरी फोनची रिंगटोन वाजली, भिगे होट तेरेची. तेव्हा कुठे बॉडीने आपला कडकपणा सोडला. त्यांना ते गाणं खूप आवडायचं. कळायचं काही नाही, पण तास अन तास बघत राहायचे. मला म्हणायचे, सब इंडस्ट्री एक तरफ, इम्रान हाशमी एक तरफ. गेले. खूप मोठे होते, पण जनसंपर्क दांडगा होता त्यांच्या. त्यांना भेटायला खूप मोठे मोठे नेते सेलिब्रिटी येणार आहेत. वा वा. तर मंडळी, समीर चौगुले द कॉमेडी स्टार इथे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. ते अण्णाच्या पार्थिवाकडे जात आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन आता ते घेणार आहेत. अरे
देवा. अण्णा अण्णा तुम्ही का गेलात अण्णा अण्णा सावरा स्वतःला सावरा स्वतःला. अण्णा माझ्या अण्णा अण्णा मला आशीर्वाद द्या मला अण्णा घे, 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 घे. अण्णा हो, सर. गेले सावरा. समीर सर, समीर सर, अण्णांबद्दल तुम्ही काय सांगाल? सॉरी मी कंट्रोल चुकला माझा, पण अण्णा माझ्या खूप जवळचे होते. अण्णा माझे गॉडफादर होते. लहानपणापासून खूप शिकलोय अण्णांकडून मी. त्यांचे चित्रपट बघत बघत मी लहानाचा मोठा झालो. त्याचा पहिला चित्रपट 22 वर्षांपूर्वी मी बघितला होता. चोळा चोळा बाम चोळा, सिल्वर जुबली चित्रपट झालेला होता. काय बाम चढला होता अण्णांनी त्यात. मग तेवढा बाम कोणी नाही चोळला अख्ख्या इंडस्ट्रीत. त्यानंतर त्यांचा चित्रपट आला मै हू फंबल नंबर 1. सेटवर यायचं ना अण्णा त्यावेळेला हाय कैसा आया देखी असं बोलायचं माहिती. काय करू नये हे तो चित्रपट बघून आम्हाला खूप शिकलो. कळत नकळतपणे खूप काही शिकून गेले ते. त्यानंतर त्यांनी चित्रपट केला होता घंटा शक्य नाही. होता माहिती कोणता? घंटा शक्य नाही. मिशन इम्पॉसिबलचा मराठी रिमेक होता घंटा शक्य नाही. खूप जबरदस्त. ते नेहमी माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे कोण आहेस तू? मग मी बघितलं अरे तू आहेस का असे मला म्हणायचं. आणि म्हणायचं की तुझ्यात खूप टॅलेंट ठासून ठासून भरलेला आहे. तू एक दिवस मोठा अभिनेता नक्की होणार. मग तुम्ही कधी बनणार? बनणार. अण्णांचे आशीर्वाद असतील तर मी नक्की बनेन. अण्णा या तुमच्या मिसेस, तुम्ही काय सांगाल अण्णाबद्दल? नाही मी काही सांगणार. मला तर आता जस्ट कळलं अण्णा फ्रीजमध्ये अडकून गेले. पण नाही वाईट वाटलं. म्हणजे एकेकाळचा चॉकलेट हिरो शेवटी चॉकलेट आईस्क्रीम झाला. होय वा. समीर सर, येतो मी. सुखी राहा. हो. मोठ्या व्हा. चला 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 जायचं ना आपल्याला हॉटेलमध्ये. एवढं अति करता तुम्ही? अरे करावं लागतं ग. तुमचे सख्खे आजोबा गेले होते तेव्हा तरी इतके रडला होतात का? नाही रडलो पण करावं लागतं. कॅमेरे होते तिकडे मीडियाचे. एवढा कॅमेरा जवळ होता. करणार नाही बाबा करावं लागतं. एवढं कराल? करावं लागतं. काय ना त्यामुळे फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्स वाढले की कामं वाढतात. हा नियम आहे सध्याचा इंडस्ट्रीचा. तुला नाही कळणार. करावं लागतं. काहीच कळत नाही. झालं आता तुमचं सगळं खोटं खोटं वागून. ए, सगळं झालं. चला आता भूक लागली आहे. भूक भूक आयुष्यभर भूक भूक आता करते. जेवणावर प्लीज काही बोलू नका. एक मिनिट काय काहीतरी भूक भूक भूक. काय झालं? अंगठी कुठे? मला काय माहिती तुमच्या पोटातली अंगठी मला काय माहिती. इथे होती ना अंगठी. आकार जरा. अंगठी कुठे? अरे अंगठी होती ना कुठे गेली? मला काय माहिती तुम्ही ओ माय गॉड. तिकडे तर रडला तर तिथे गेली नाही ना अडकली. अरे बापरे त्यांच्या डेड बॉडीच्या बाजूला कुठेतरी फुला बिलात पडली की काय? अरे काय माणूस आहे. हिऱ्याची अंगठी तुम्ही तिकडे अडकवलीत. होय चुकून झालं. तुम्ही आताच्या आता जा अण्णांकडे अंगठी मागा. असं एकदम नाही. काय अंगठी काय मागा? अण्णांना अंगठी द्या असं म्हणू? अण्णांकडे अरे गेलेत ते. अण्णांकडे मागा म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडे मागा की तिकडे अडकली खाली कुठेतरी आणि अंगठी. असं नाही मागू शकत. कॅमेरे आहेत तिकडे. बरं नाही दिसणार. ते लाईव्ह दिसेल लोकांना हा अंगठी शोधतोय. अरे पण मग काय 3 लाखांची अंगठी अशी स्वा करून टाकायची का? काहीतरी आयडिया सुच. मला माहितीये ना माझ्या बाबांनी आपल्या लग्नानंतरची पहिली संक्रांत होती तेव्हा दिली होती. मला माहिती आहे म्हणे. हिऱ्याची अंगठी आहे. हो, माझ्या माहिती आहे. बाबांनी दिली. होय, होय, होय. मागून घेतली होती ना. होय होय मला अंगठी पाहिजे. आपण घेऊया.
मला अंगठी पाहिजे होय, होय, ऐक ऐक मला- ऐक तुम्ही चला ऐक नको अगं वने आत्ताच जाऊन आलो आपण थोडं वने अगं ऐक मला अरे तुम्ही परत आले सर परत आले हो त्यांना अण्णांची खूप आठवण येत होती आम्ही जिन्यात गेलो आणि ते हुंदके देऊन देऊन रडायला लागले तर मग ते आलो आम्ही तेवढे नातेसंबंध होय. अण्णा अण्णा अरे काय करताय काय करताय काय करताय अरे असं नको करू. अण्णा का सोडून गेलं अण्णा अरे काय करताय अहो असं नका करू असं नका करू ना हो. अण्णा काय सोडून गेले अण्णा हो सर नका ना हो. नका ना हो. नाही ते आता नाही 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 चल चल नाही चल नाही नाही शोधली मी नाही अरे, म्हणजे मला अंगठी माझ्या बाबांनी दिलेली शोधली मी नाही लाखाची हिराची अंगठी आहे आता कुठे जाऊन बसली मला माहिती नाहीये ती शोधता येत नाही का तुम्हाला बहुतेक मी असं फिरवलं तेव्हा बहुतेक तोंडात बिंदत काही पोटात पडली. केली असेल मग आता कशी खाण्याची मला मला अंगठी माहित नाही पाहिजे थांब थांब आपण काहीतरी आयडिया करूया ओय पिपी अरे हाय पिपी तू केलंस का अंतिम दर्शन हो मी दाखवतो हॉल इकडेच आहे ये, नाही, ये. मला माहिती आहे इथेच आहे समोरच आहे ना दिसतोय हो हो अरे अरे नाही काय झालं दादा? अंत्यदर्शन नाही की काय बरं आहेस ना अरे काय झालंय मी मगाशी अण्णांच्या अंगावर झोपलो जरा रडलो तर माझी सोन्याची हिऱ्याची अंगठी पडली अण्णांच्या बाजूला इकडे हारबीर आहेत ना कुठेतरी गेली मला तर सापडत नाही मी एकदा चेक केली तू त्यांना भेटायला चाललायस ना हा पण तू जरा एकदा चेक करशील का मी हा, अरे please. असं काय अंतिम दर्शन अरे कर रे माझ्यासाठी तेवढं कर प्लीज दादा, अरे. बघ अंतिम दर्शन कर आणि झोप आणि जरासं रड आणि आजूबाजूला चाच हा मी ठीक आहे मी करतो हा. पण तुला का कॅमेरा दिसल्यावर राती करायचं असतं अरे मला ठीक ठीक आहे ना चल त्या साईडला बघ या अरे तुम्ही हे परत आले हो हो ते याला दाखवायला आलो हा हॉल नमस्कार नमस्कार सर सर पिपी 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 अरे काय चाललं तुझं काय चाललं माहिती कळतं काय तुला उगाच काहीतरी करायला सांगतोय का? अरे गेला हा? अरे मी तुला सांगितलं होतं चेक आई शपथ सांगतो तो गेला तुमचे सगळे मित्र तुमच्यासारखेच कसे तो मला अंगठी पाहिजे थोडं थांब, आपण थोडा विचार करूया. ऐक, ऐक, चल, ऐक, विचार ऐक, करायला ऐक, नको आता मला अंगठी पाहिजे ऐक 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 अरे तुम्ही परत परत येत आहे तुम्ही अण्णांना कधी हलवणार त्यांचे भाऊ येत आहेत ते आले की हलवू कुठून येत आहेत लंडनहून लंडन लंडनहून येत आहेत हो 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 अरे बापरे ते निघालेत पण काय ना फ्लाईट लेट झाली आहे तर 8-1 तास लागतील 8 तास हो हो मग तोपर्यंत अण्णा हलणारच नाहीत का नाही म्हणजे असं थोडे पण हलणार नाहीत का नाही हो नाही, असं कुशीवर पण नाही होणार का अरे कमाल करतायत यांना सांग अण्णा अण्णां होय अण्णांना मला पाठीवर घ्यायचंय काय बोलताय तुम्ही का बरं? जिवंत असताना त्यांनी मला सांगितलं होतं चौगुले मला तुमच्या पाठीवर बसून हे घ्यायचे कांदा बटाटा खायचे नाही ना अण्णांना घ्यायचं अरे नाही हो! सोडा, काय करताय तुम्ही सोडा सोडा काय चालू आहे तुमच्या सर असं नका करू ना आवडीची हेळसांड करताय तुम्ही पार हेडसन नाही अरे नका ना हो गेले ते काय चालू आहे ते गेले ते आपण एक काम करूया का आपण हे डिओ मारूया का डिओ मारूया ना आपण वासेल बॉडीला बॉडीला वास वास येईल. नको. 8 तास वाट बघायची अरे नका नाही सांगितलं तुम्हाला हो काय करताय तुम्ही नाही सांगितलं ना तुम्हाला हो चला निघा बरं तुम्ही अरे निघा ना आले मोठे सारखे सारखे येत आहे अहो तुम्हाला वेगळं सांगू का जा ना तुम्ही जा ना चल काढले तू का थांबलीस पण वने चल काहीतरी आयडिया सुचेल आपल्याला थांब अण्णा काय चालू आहे? तुम्हाला कळतं का हो मी त्या चौगुले निघा बरं एवढं काय दुःख झालं माझी अंगठी मला पाहिजे
डेड बॉडी दुसऱ्यांना मेली असती आता. लाज आहे लाज. नाही लाज ऐक मी प्रयत्न कशाला एवढा विलाप करायची काय गरज होती? प्रयत्न केले ना मी. तो मीडिया समोरचा खोटा खोटा विलाप आपल्याला 3.5 लाखाला पडलाय. जरा बरा अभिनय केला असता ना तरी फॉलोअर्स वाढतात. हो पण आता मला माहिती नाही ना असं होईल म्हणून. सगळं मूडचा सगळं हे करून टाकलं. रिलॅक्स आता थांब मी काहीतरी आयडिया सुचेल. किती वाजले बघा. आतले किती काय वाजले की घड्याळ राहिलं तिकडे. ऑडीच्या बाजूला घड्याळ राहिला. या 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 आई शपथ घड्याळ राहिलं. घड्याळ पण राहिलं. हो मी आणतो. अंगठी पण राहिली. होय होय होय. त्या म्हाताऱ्याबरोबर मरना जाऊन कुठेतरी. अरे असं काय करतेस तू. अंगठी आणि घड्याळ पाहिजे. थांब. अंगठी आणि घड्याळ आत्ताच्या आत्ता पाहिजे. बरे. अंगठी आणि घड्याळ थांब बरे मला दोन्ही थांब. पाहिजे. मी घेतो मी बनायचं. थांब अण्णा अरे निघ. ते एका बुक्कीत मारून टाकेन. चल काय तू कोणाला आवडेल? अशक्य परफॉर्मन्स होता पण अशक्य ते शक्य करून दाखवता तुम्ही. मिशन इम्पॉसिबलचं ते मराठी व्हर्जन नाव पण मला खूप आवडलं. जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स. थँक्यू प्रसादा. वा वा अफाट संकल्पना होती आणि डेडली सादरीकरण होतं. विराज इतका डेडली अभिनय तू आजपर्यंत कधी केला? मजा आली. श्याम्या मस्त. मृणाल ते सुरुवातीला पदर तसाच ठेवून बोललीस ते फार इंटरेस्टिंग वाटलं. मजा आली खूप. बने सुरुवातीचा जे टायमिंग होतं ना आल्या आल्या ते लाज जवाब होतं. त्याच्यासाठी एकदा टाळ्या. वनिता मस्त. सम्या खतरनाक. म्हणजे त्याच्यावर पडून त्याला उचलून बिचलून वाटेल ते केलेस तू त्याच्याबरोबर. पण विराज तरी तू हल्ला नाहीस. तुझं खूप कौतुक विराज. व्हेरी डिफिकल्ट. सगळ्यांचा सांघिक उत्तम परफॉर्मन्स होता. स्किट उत्तम. मजा आली. खूप मजा आली.